128 साक्षीदार, 16 महिन्यांचा कट, 25 लाखांची सुपारी, 2 शूटर, परदेशी शस्त्र, दुहेरी हत्याकांड आणि माजी गृहमंत्री डॉक्टर पद्मसिंह पाटील यांना खासदार पदावर असताना सीबीआयनी केलेली अटक। हे हत्याकांड होतं कैलासवासी पवनराजे निंबाळकरांचं। 3 जून 2026 एका महागड्या गाडीतून काँग्रेसचा एक बडा नेता चालला होता। त्यांची कुणाशी तरी भेट ठरली होती। एका इंडिका गाडीने त्यांना ओव्हरटेक केला, गाडी थांबवली। जेव्हा ड्रायव्हरने काचा खाली केल्या तेव्हा हल्लेखोरांनी अंधाधुंद गोळीबार केला। या हल्ल्यात मारले गेलेली व्यक्ती होती काँग्रेसचे नेते पवनराजे निंबाळकर आणि त्यांची हत्या केल्याचा आरोप झाला राष्ट्रवादीचे खासदार आणि त्यांचेच चुलत भाऊ पद्मसिंह पाटील यांच्यावर। नमस्कार, मी बालाजी शिंदे, तुम्ही पाहताय लोकाच्या टीव्ही। कैलासवासी पवनराजे निंबाळकर आणि त्यांच्या गाडीचा चालक समत काझी याच्या दुहेरी हत्याकांडात कोर्टाने निकालाची तारीख जाहीर केली असून 14 मे रोजी निकाल सुनावला जाणार आहे। या हत्याकांडाला 20 वर्ष पूर्ण झाली असून मुंबईतील अतिरिक्त सत्र न्यायाधीश तथा विशेष न्यायाधीश SR नावंदर यांच्या कोर्टात सुनावणी सुरू आहे। राज्याचे माजी गृहमंत्री तथा माजी खासदार डॉक्टर पद्मसिंह पाटील यांच्यासह 9 जण यात आरोपी असून निकालाकडे राज्याचं लक्ष लागलंय। पारसमल जैन बादला हा माफीचा साक्षीदार असून त्याच्या जबाबाभोवती हे संपूर्ण प्रकरण फिरतंय। 20 एप्रिलच्या सुनावणीवेळी डॉक्टर पद्मसिंह पाटील यांच्यासह 7 आरोपी हजर होते। महाराष्ट्र पोलीस, CID आणि त्यानंतर CBI अशा 3 तपास यंत्रणांनी याचा तपास केला असून सुनावणी दरम्यान ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यासह 128 साक्षीदार तपासण्यात आले। 16 महिने कट रचून 25 लाखांची सुपारी देऊन दुहेरी हत्याकांड केल्याचा CBIचा दावा आहे। यासाठी 2 शूटर आणि परदेशी शस्त्र यात वापरण्यात आले। 4 जुलै 2011 पासून गेली 14 वर्षापासून सुनावणी सुरू आहे। डॉक्टर पाटील यांच्या वतीने 1250 पानांचं लेखी म्हणणं मांडलंय, ज्यात पवनराजे यांच्या कुटुंबावर गंभीर आरोप केलेत। पवनराजे यांची हत्या करण्यासाठी पारसमलने फेब्रुवारी 2005 मध्ये लातूर येथे जाऊन त्यांच्या घरी रेकी केली। त्यानंतर तो धाराशिवला आला, मात्र डाव फसल्यानं तब्बल 16 महिने कट रचून पाळत ठेवून 3 जून 2006 रोजी पवनराजे निंबाळकर यांची कळंबोली येथे हत्या करण्यात आली। हत्याकांडानंतर 3 वर्षांनी 6 जून 2009 रोजी माजी गृहमंत्री डॉक्टर पद्मसिंह पाटील यांना खासदार पदावर असताना CBIनं अटक केली। कैलासवासी पवनराजे यांची हत्या ज्या शस्त्राने केली होती ती शस्त्र परदेशी बनावटीची होती। त्या बंदुकीवर मेड इन US चायना असं लिहिलं होतं। पवनराजे यांची हत्या केल्यानंतर कोणताही पुरावा आणि प्रत्यक्षदर्शी साक्षीदार राहू नये म्हणून हल्लेखोर असलेल्या 2 शूटरनी समत काझी यांना सुद्धा एक गोळी मारली। गोळी आरपार गेल्यानं दोघांचाही जागेवरच मृत्यू झाला होता। पवनराजे यांच्यावर 2 गोळ्या झाडल्या, त्यातील एक गोळी डोक्यात लागली तर काझी यांना एक गोळी झाडली। राजकीय कारकीर्द आणि अस्तित्वाला धोका निर्माण झाल्यानं माजी गृहमंत्री डॉक्टर पद्मसिंह पाटील, सतीश मंदाडे आणि मोहन शुक्ला यांनी कट रचत 25 लाख रुपयांची सुपारी देऊन हत्या केल्याचा ठपका CBIनं दोषारोप पत्रात ठेवलाय। माजी गृहमंत्री तथा माजी खासदार डॉक्टर पद्मसिंह पाटील, पारसमल जैन बादला, शूटर दिनेश तिवारी, मुंबईतील नगरसेवक मोहन शुक्ला, लातूर येथील सतीश मंदाडे, शूटर पिंटू सिंग, उत्तर प्रदेशमधील बसपा पक्षाचा नेता कैलास यादव, माजी उत्पादन शुल्क निरीक्षक शशिकांत कुलकर्णी व छोटे पांडे हे 9 जण दुहेरी हत्याकांडात संशयित आरोपी आहेत। एकामागून एक असे 3 खोटे गुन्हे नोंद होत असल्यानं पारसमल जैन याने मुलगी वर्षा हिला CBIला पत्र लिहून हत्याकांडाची माहिती दिली। त्यानुसार तिने 27 एप्रिल 2009 साली CBIला पत्र दिलं। डॉक्टर पाटील यांच्या वतीने काही शब्द आणि आश्वासन देऊन वाऱ्यावर सोडलं। शिवाय उलट खोट्या गुन्ह्यात अडकवल्यानं तो फुटला आणि खळबळजनक हत्याकांडाचा त्यानंच खुलासा केला। मुंबईचे तत्कालीन सहपोलीस आयुक्त राकेश मारिया यांच्यासह त्याच्या टीमवर गंभीर आरोप केले। अवैध कोठडीत ठेवणे, कबुली दिलेली असताना ती लपून ठेवणे,
खोट्या गुन्ह्यात अडकवणे यासह अन्य आरोप जैनने कोर्टात केले। त्यावर कोर्ट काय म्हणतं याकडे लक्ष लागलंय। सीबीआयचे तत्कालीन वरिष्ठ अधिकारी ऋषिराज सिंग, पोलीस अधीक्षक तथा IPS अधिकारी अमिताभ ठाकूर व त्यांच्या टीमची भूमिका महत्त्वाची राहिली। पवनराजे यांच्या पत्नी आनंदी देवी राजे निंबाळकर यांच्या वतीने ॲडव्होकेट PM गवाड हे तर डॉक्टर पाटील यांच्या वतीने ॲडव्होकेट भूषण महाडिक, ॲडव्होकेट रोहित मालपानी हे तर इतरांच्या वतीने ॲडव्होकेट नेहा सुळे बाजू मांडत आहेत। अशाच ताज्या अपडेटसाठी लोकाच्या टीव्हीला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका।